साहेब नमस्कार. नमस्कार नमस्कार साहेब. नमस्कार दादा साहेब. काय चाललंय? दादा साहेब कटिंग चालू आहे 2 दिवसापासून. बर हा तो आपला एक माल दिला होता जागेवरती 161 रुपयाने आपल्या योगेश भाऊंनी सौदा केला होता. बर बर योगेश शेवाळे. हो, अजून माल कटिंग चालू आहे आपला, साधारणतः 10 टन माल निघाला आहे. बर आणि पाठीमागे आपला 2 नंबरचा जो माल आहे बर त्याला टोटली आपलं नाशिकला मार्केटला आणायचं आहे. बर 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 आता अजून 8 दिवस ठेवू म्हटलं त्याला. बिंदास ठेवा, काय अडचण नाही. 8 दिवसामध्ये त्याला पूर्ण शायनिंग कलर येणार आहे. बर बर हा, तर म्हटलं आता 1 नंबरचा माल आपण साधारणतः 161 रुपयाने दिला, आपण तो जागेवरती सौदा केला होता. बर बर आणि तो एक 10 टन हार्वेस्टिंग झालाय. उद्याचा शेवटचा टप्पा आहे आता. बर आणि पाठीमागे साधारणतः एक 8-9 टन माल शिल्लक राहतोय अजून. बर बर हो. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे व्यापारी जेवढे पण फिरतायत, शेतकरी सौदा बसू द्यायला तयारच नाही. शेतकरी सौदा बसू द्यायला तयार नाही डायरेक्ट. नाही हो का, एक लक्षात घ्या, शॉर्टेज झालं तर आता पुरवठा व्हायला सगळीकडे कमतरता आहे. आणि शॉर्टेज झालं की तेच गिराईक तुम्हाला कमी मागत होतं ते 4 रुपये जास्त मागून घेणारच आहे. कारण 100%. आता 3 टोकाला 3 मार्केट आहेत आपली. आता हो. मार्केटमध्ये ती अशी परिस्थिती आहे की चांगल्या मालांचं खूप प्रमाण कमी आणि चांगल्या मालांना मार्केटमध्ये सुद्धा डिमांड वाढायला लागलेला आहे. बरोबर बरोबर. आणि अशा अवस्थेत जर उद्या त्यांनी नाही माल पाठवला आणि मार्केटमधून माल गेले तर शेवट त्यांच्या ऑर्डरी मार्केटवाल्यांच्या साईडला पळतील. त्यामुळे त्यांना हे माल घ्यावे लागतील आणि कदाचित त्यांचाही दोष नाही. अजून पुढे त्या पद्धतीने डिमांड वाढायचा थोडासा कमी अवधी जर असेल तर ते 4 दिवस थांबतील, पण तेही चांगल्या रेटमध्येच खरेदी करतील. बरोबर बरोबर. कारण काही भागात पाऊस पडतोय, काही भागात आंब्याचा प्रॉब्लेम, आंबा अजून आहे. तर हे थोडंसं 4-2 दिवसात सगळं निवडून जाईल. बरोबर बरोबर. कारण सध्या काही ठिकाणी अजून पाऊस पाहिजे तसा नाही ना. हा, नाही ना. आणि काही ठिकाणी झिमझिम चालतोय. मी हो, तर म्हणतो दिवाळीच्या कंडिशन मध्ये मला भेटतील का नाही, मला थोडीशी चिंता वाटायला लागली आता. खूप अवघड परिस्थिती राहणार आहे. हा, कारण एक थोडा सर्वे केलाय आपण. बर जुलै एंडिंग मध्ये आणि ऑगस्टच्या फर्स्ट मध्ये तेलाचा प्रादुर्भाव 100% वाढणार म्हणजे वाढणार आहे. वाढणार. हो, जसं तुमचं म्हणणं आहे ना की ऑगस्ट महिन्यामध्ये 300+ डाळिंब जाणार म्हणजे जाणार, तसं माझा एक अंदाज आहे की जुलै एंडिंगला आणि ऑगस्टच्या फर्स्ट मध्ये तेल्या वाढणार म्हणजे वाढणार. अरे बापरे, म्हणजे अजून जर तेलाचं थैमान असेल तर राहिल्या उरल्या सोरल्या मालाची बी अवस्था खराब होणार. 100% डायरेक्ट. मग कारण त्यासाठी शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? दादासाहेब, त्यासाठी शेतकऱ्यांनी काळजी अशी घेतली पाहिजे की खास करून जीवाणू म्हणजे विषाणू जे जेव्हा आहेत त्यांना जास्तीत जास्त जीवाणूचा फवारणी करणं फार महत्वाचं आहे. प्रिव्हेंटिव्ह काम केलेलं खूप फायदेशीर आहे. बर अतिरिक्त फवारणीच्या लफड्यात न पडता सरळ ट्रायकोसुलोव्हिसच्या फवारण्या करायच्या. बर कारण ह्या पावसाच्या दिवसामध्ये असा पाऊस येतोय आणि अशी आपण फवारणी केली धुतल्या जाते. बर तर अशा कंडिशन मध्ये आपण जेवढ्या बॅक्टेरियाच्या फवारणी आपण केल्या तर पाऊस किती आला तर बॅक्टेरिया कमी होत नाही, बॅक्टेरिया वाढतात. बर आणि खालून ट्रायकोसुलोव्हिस सारखे जीवाणू मल्टिप्लाय करून खालून द्यायचं. आणि एक कमीत कमी आठवड्याला 1.5 आठवड्याला 100% कंपल्सरी फवारण्या ठेवायच्या, जीवाणूच्या फवारण्या, बर की ज्याच्यामध्ये ट्रायकोसुडो आणि बॅसिलस असे कंटेनर जाते. बर ह्या फवारण्या जर आपण सतत ठेवल्या तर 100% कुठेतरी येणारा जो तेल आहे तो जागेवर स्टॉप होण्याचा प्रयत्न 1000% होणार आहे. किंवा येणारा तेल असेल तो बागेत येणार नाहीये. बरोबर आहे. कारण ह्या स्थितीला अँटीबायोटिक फवारण्या करून झाडं मायनस मध्ये टाकण्यापेक्षा ह्या फवारण्या केलेल्या कधी फायदेशीर ठरतील आपल्याला. नक्कीच हे शेतकऱ्यांनी थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहणार आहे. 100% काळजी घेणं गरजेचं आहे. खालून फॉस्फरस पोटॅश वाढवणं फार महत्वाचं राहणार आहे, बर जेणेकरून आपल्या बागांना ट्रेस जाणार नाही. आणि फॉस्फरस आणि पोटॅश जेवढा चांगला वाढेल आपल्या जमिनीमधून हा तेवढ्या वरती तेलकट डागांचा प्रादुर्भाव कमी राहणार आहे. बर बर पण नक्कीच दादासाहेब, 100% गॅरंटेड आहे की दिवाळीला, छठ पूजेला माल कमी प्रमाणात मिळतील म्हणजे मिळतील. हे आत्ताच शॉर्टेज झालं, दिवाळीची तर अवघड परिस्थिती आहे. पण आता फार फार फार. हा, कर्नाटक किती साध्य होते त्याच्यावरती ते अवलंबून राहील. हो, कारण हिशोबाचं जर बघितलं गणित आपल्या महाराष्ट्रामध्ये जो अवकाळी पाऊस झालाय का मे महिन्यामध्ये, आणि लोक जे छठ पूजेला माल करतात त्यांचं पाणीच लागलेलं असतं बागांचं मे महिन्यामध्येच. हम्म.
आणि त्याच कंडिशन मध्ये नेमकं काय झालंय, डेफिनेटली डायरेक्ट पाऊस, अतिरिक्त पाऊस झाले मे महिन्यामध्ये, त्याच्यामुळे बागांनी वॉटरशूट जास्त काढून दिल्या. बर वॉटरशूट जास्त काढल्यामुळे झाडे दोन गोष्टी करतात, एक तर फुलकळी काढतात, एक तर वॉटरशूट काढतात. वॉटरशूट निघाली तर फुलकळी निघत नाही, फुलकळी निघाली तर वॉटरशूट निघत नाही. बरोबर आहे. पण मग जमिनीत नायट्रोजन लेवल वाढलं, त्यावेळेस आर्द्रता भरपूर झाली, गारवा तयार झाला आणि त्याच्यातच नेमकं सगळ्यांची वॉटरशूट निघून गेले. बरोबर आहे. आणि नेमकं त्याच कंडिशन मध्ये की ज्यावेळेस जमिनीत ह्युमिडिटी बार मोठी आहे, त्याच कंडिशनला लोकांनी वॉटरशूट निघावं नाही म्हणून पुन्हा पुन्हा वॉटरशूट काढले. परत फ्लॉरिंग निघावं म्हणून अतिरिक्त पीजीआरचा वापर केलेला आहे, टॉनिक बेस फवारणी जास्त केलेला आहे. बर आणि त्याचा रिॲक्ट हा जुलै एंडिंगला आणि ऑगस्टच्या फर्स्टला 100% रिॲक्ट होणार म्हणजे होणार आहे. अरे बापरे. हो, तो एक धोका आहे आपल्याला. 100% आहे म्हणजे आहे. आता आहे. ज्यांनी काळजी घेतलेली, व्यवस्थित बागा हे केलेल्या आहेत, म्हणजे ट्रीटमेंट व्यवस्थित झालेली आहे, त्यांची हो, मग 100% म्हणजे मी तर म्हणतो ना, कुठेतरी 100%त ना एक 20, 25, 30% लोक असे आहेत की ज्यांनी एकदम प्रॉपरली काम केलं असेल बागाचं, त्यांच्याच बागा छट पूजेमध्ये मिळतील. बर अदरवाईज विषय. आणि दादासाहेब अजून एक जो गॅप पडतोय का आता मे महिन्यापासून तर आतापर्यंत जो गॅप पडला का पावसाचा, हो 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 तर 100% तो पुढे थैमान घालेल म्हणजे घडेल, हे पण तेवढं सत्य आहे. बर हा, जेवढा ब्रेक देतोय तेवढा तो थैमान करणार मध्ये. शेती करणं तशी अवघडच झालेली आहे. हो हो, काही विषय नाही त्याच्यामध्ये. जसं तुमचा अंदाज गेला ना, तर तुम्ही तर बोललात की थोडस महिना अखेरपर्यंत 300+ रेट जाणार आहे. ऑलरेडी तुम्ही मंडे मध्ये 300+ रेट विकू राहिले. व्यापाऱ्यांचं सोडून द्या, व्यापाऱ्यांची हवा पूर्ण टाईट झालेली आहे आता. हा व्यापाऱ्यांचा विषय संपला डायरेक्ट. बरोबर आहे. कारण जवळपास तुम्ही मार्केट जाम करून टाकले आतापासून, तेव्हा छट पूजेला काय राहिल्याची गॅरंटीच नाही. आणि म्हणजे एक चर्चा चालते माझी, ग्रुपवरती चर्चा चालते की ग्रुपवरचं सकाळ संध्याकाळ फक्त केडी चौधरीच्या मार्केटला हा रेट गेलाय. आता सुद्धा रिसेंटली 2 व्हिडिओ होऊन गेलेले आहेत. तुमचे जसं नोटिफिकेशन आलं रे आलं, सगळेजण पर्सनल मोबाईल बघतात, पण प्रत्येक ग्रुपानं सोडत बसतात डायरेक्ट. बर आणि कॅरेट मधले लागलेलं त्या पर्चीवरती आपला भाव रेट असतो, त्याच्यावरनं शेतकऱ्याचा अंदाज लावतोय. आपला युट्यूबवर डायरेक्ट व्हिडिओ असते, याच्यात डायरेक्ट फोटो असतात, तुम्ही फोटो झूम करू शकता. फोटो झूम केल्यानंतर तिथे मालाची क्वालिटी कळते आणि लागलेला दर पण कळतोय. बरोबर आहे. की मग बरेच लोक म्हणतात यार आपल्या मालाची क्वालिटी चांगली, मग आपला काय रेट जायला पाहिजे. हो, एवढा सुद्धा अंदाज लावायला लागलेत लोक आता. नाही, लावलाच पाहिजे. आणि मी नेहमीच आवाहन करतोय की तुम्ही माल आणू नका मार्केटला, मोकळं या. बरोबर. आता काही लोक, आता मी काल व्हिडिओ प्रसारित, आपली निवेदन प्रसारित केलं मध्ये, डिजिटल मार्केटच्या माध्यमातून आम्ही ज्या कंपनीच्या बरोबर काम केलं तर ती कंपनी वेगळी झाली, तर ते सांगतायत केडी चौधरी इथं नाही, इकडे चालू झालेले आहेत. एवढं केलेलं आहे सगळ्या शेतकऱ्यांना, आणि ते शेतकरी जायला तिथं तयार नाहीत. सगळे शेतकरी सांगतायत की आम्हाला केडी चौधरी बघूनच आम्ही तिथं आलेलो आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जागेवरचा व्यापारी असं मार्केटिंग ह्याच्यात कन्फ्युज सगळीकडे तयार झालेले आहे. दादासाहेब एक आनंद वाटला मला, सगळे लोक वारी मधून जातात ते पंढरीला, पंढरपूरला, पंढरीला भेटायला. आणि त्यात आपले एक शेतकरी बोलले की आमचे पंढरपूर मधले जे पंढरी आहेत ते ऑलरेडी केडी चौधरी आहेत. जे ऐकून एवढा आनंद वाटला. तर म्हणजे लोकांनी जे स्थानावर बसवलं दादासाहेब तुम्हाला, तुम्ही 100% त्या स्थानासाठी योग्य आहात. कारण मी मार्केटमध्ये किंवा आज व्यापाऱ्यांमध्ये बऱ्याच गोष्टी बघितल्या. आपला स्वतः माल बघण्यासाठी ऑलरेडी जे पण पायलट पाठवत होते व्यापाऱ्यांना, ते एकमेव फक्त एकच सांगत होते की तिथे केडी चौधरी येऊन गेलेत महाजन डॉक्टरच्या प्लॉटला. तर जवळजवळ मला जेवढे शेतकऱ्यांनी सांगितलं, आता असतात व्यापारीला नसते की आमच्या डॉक्टरांचा माल असं आहे तसं आहे. मला शेतकरी बोलायला लागलं की प्रत्येकाला सांगितलं की जाऊन या. आणि मी इकडनं फोन लावतो, अरे बाबा तुम्ही कोणीतरी पाठवत होते, काही आलेच नाही. आले नाही, अहो ते काय नेमकं ना, केडी चौधरी आपल्या प्लॉटला येऊन गेले ना, सगळे व्यापारी तर घाबरतात यायला प्लॉटला सौदा करायला. आणि आपल्या प्लॉटचा जो सौदा केला ना, ते जुन्नरचे व्यापारी आहेत, त्यांनी 100% तुम्ही कसं ऍव्हरेज काढून बघा, कसाही काढा डायरेक्ट, तुमचा ऍव्हरेज इथंच येणार आहे 55, 61, 71, याच्यावरती जाऊ शकत नाही.
जागेवरती मी 161 वर करतो आणि माल इथंच फायनल करा आणि तुमचा माल टोटली पूर्ण निघणार नाहीये, फक्त 50% माल निघते, 50% तुमचा माल पाठीमागे राहतोय. बरोबर आहे. त्याच हिशोबाने त्या व्यक्तीने प्रामाणिक माल काढला आणि प्रामाणिक तेवढा 50% माल शिल्लक पण आहे. शॉर्टिंग पण एक नंबर दिसत. एक जवळजवळ 5-5 टनच्या पाठीमागे 2-4 जाळी बाहेर निघत होत्या आपल्या रिटर्नला. एक लक्षात घ्या, त्यांनी प्रामाणिकपणा ठेवला त्या व्यापाऱ्यांनी. तुमचा 50% माल झाडावरच ठेवला, पण काही व्यापारी माल तोडतात आणि रिजेक्शन करतात. मग आपल्याला नाईलाजाने कमी रेटनी ते मागतात आणि आपल्याला द्यावा लागतो. दादासाहेब, कॉल रेकॉर्ड करून ठेवा. हा आत्ताचा कॉल रेकॉर्ड करून ठेवा. मी जे बोलतोय ते लक्षात घ्या. हा काही शेतकऱ्यांच्या, माझ्या ग्रुपमधील काही शेतकऱ्यांचे काय झालं, सौदे झाले हम्म काल परवामध्ये. हम्म सौदे जवळपास न पटणारे सौदे झालेले आहेत. हम्म तर तरी पण शेतकरी काय म्हणतो की पुढे पाणी पावसाची गॅरंटी नाहीये, दिलेला योग्य ठरेल. हम्म कारण कमी जास्त जर पाऊस लागला तर आपला तयार माल आहे, तयार मालावरती अनेक प्रकारचे फुनगे येऊ शकतात. काळ्या फुनग्या, लाल फुनगी वगैरे येऊ शकते. हम्म. मालाची क्वालिटी खराब होण्यापेक्षा त्यापेक्षा 2-4-5 रुपयाने स्वस्त देतो तर चालतंय, पण देऊन मोकळं व्हावं. तर हो. समोरच्या व्यापाऱ्यांनी अक्षरशः त्यांना मोठा इसार दिलेला आहे. हम्म. 11,000 21,000 अशी इसार दिलेले आहे. त्यांनी लिहून घेतलेलं आहे, उद्या जर समजा दुसऱ्या व्यापाऱ्याने तुम्हाला दर वाढवून देत असेल तर पहिले माझी डबलनी रक्कम भरायची, नंतर तुम्ही तुमचा सौदा 1 रुपयाने वाढवा करा की 10 रुपयाने वाढवा करा. म्हणजे व्यापारी एवढा घाबरलेला आहे अक्षरशः. कधी तिकडनं केडी चौधरीचं एखादं नोटिफिकेशन येईल युट्यूबला की येणाऱ्या 10 दिवसांमध्ये रेट टाईट होणार आहेत, त्यापेक्षा मोठा इसार देऊन टाका आणि शेतकऱ्याला बांधून घ्या. आतापर्यंत मी स्वतः डोळ्याने बघितलेले आहेत. इसार किती असतो? 1,001 चा सर्वात मी हायेस्ट इसार बघितलेला आहे. 1,000 रुपये, बरोबर आहे. आणि आता चक्क विषय वाढायला लागले, 11,000 21,000 रुपये आता इसार ठेवायला लागले, लिहून घेतायत. हा, उद्या तुम्ही सौदा कॅन्सल केला तर पहिले मला डबलनी रक्कम द्या, मग तुम्ही सौदा कुठे करत बसा. बरोबर आहे. आणि आपला शेतकरी एवढा गरीब आहे की तो ऑलरेडी 21,000 बघून खुश होते की मला 21,000 इसार भेटलाय. आणि पुन्हा बेचाराची ऐपत एवढी मोठी नाही की तो 21 ला देऊ शकतो. काय म्हणता, मग ठीक आहे बाबा 5 रुपये वाढले असेल जाऊ दे, काही अडचण नाही, पण मला इथंच माल देऊन द्यावा लागेल कारण माझ्याकडे 21 नाहीये. बरोबर आहे. एवढी दहशत तुमच्या नावाने तयार झालेली आहे. तर बऱ्याच जणांना म्हणजे मार्केट जाम करून टाकले, असं बोलायला शब्द नाही माझ्याकडे आता. चालतंय. मार्केट जाम केलंय तुम्ही ओरिजिनल मध्ये. आणि लवकर भेटतो तुम्ही नाशिकला आपलं. चालेल ना, तुम्ही हा चालू करा नाशिकला. मी दरम्यानच्या काळात नाशिकला असेल तर आपण पुन्हा भेटूया. चालतंय. सध्या माझे बी दौरे थोडेसे मार्केटिंग कडेच आहेत. हो. ठेवतो. आणि सर्वात मोठा कार्यक्रम ठेवलाय, तुम्हाला आठवण पण करून देतो मी. ते आपल्या मंदिराचा कार्यक्रम आहे, त्यावेळेस बऱ्यापैकी खूप मोठी संख्या शेतकऱ्यांची राहणार आहे आपल्या इथं. 25 तारीख. जवळपास 25 तारीख. कारण हा जो आहे एरिया, म्हणजे जेवढी लोकसंख्या आहे साधारणतः 1,00,000-1.5 लाख लोक येणार आहेत. बर. ऑलरेडी आपला महाराष्ट्र म्हणजे काय, सर्वात जास्त शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. नाही, मी वेळ राखीव ठेवलेली आहे. मी 25 तारखेला नक्की येईल. 100% डायरेक्ट. आणि आवर्जून पुन्हा अजून सेकंड टाइम तुम्हाला सगळे शेतकरी भेटायसाठी उत्सुक राहणार, तो काही विषय नाही. नक्की. हा, आणि तिथे तो आपण वेळ देऊ. 5-10 मिनिटं का असेल ना, तुम्हाला थोडस बोलावं लागणार त्या गोष्टींवरती. आपण देवाचा जरी कार्यक्रम असेल तरी आपण एक पूर्ण मोठा ग्रुप आहे शेतकऱ्यांचा, तर आपण एक साईडला जाऊन आपण 5-10 मिनिटं तुमचं गरज मोटिवेशन घेणारच आहे त्या वेळेला, काही विषय नाही. चालेल. काही अडचण नाही दादा साहेब. चालेल. धन्यवाद दादा साहेब. धन्यवाद.